नमस्कार सर्वांना, मी प्रेमा तासगावकर. स्वागत आहे तुमचं यशस्वी ऑप्टिक्समध्ये. प्रत्येक व्हिडिओत मी सांगितलं आपल्या डोळ्यांना चष्मा लागतो, पण चष्मा लागल्यानंतर त्या चष्म्याची काळजी घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ती कशा प्रकारे घ्यायची हे आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत. तर चष्मा हा नेहमी स्वच्छ ठेवायचा. चष्मा स्वच्छ ठेवण्यासाठी तो तुम्ही पाण्याने धुवू शकता किंवा साबणाने धुवू शकता, पण आता त्याच्यासाठी वेगळे लिक्विड निघाले आहेत. त्या लिक्विडने तुम्ही चष्मा साफ करू शकता. बघा, असे लिक्विड्स असतात. काही अशा छोट्या बॉटल्स असतात, काही असे स्प्रे असतात, अशा रोलमध्ये पण येतो. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता आणि त्याने तुमचा चष्मा क्लीन करू शकता. रोज केलं तर चांगलंच आहे, किंवा तुम्हाला वाटलं की नाही जास्त खराब झाला आहे तेव्हा तुम्ही केलात तरी चालेल. तर तो कशा प्रकारे करायचा तर मी थोडक्यात दाखवते. बघा, हे एक एक ड्रॉप्सच काचेवर टाकायचं आहे तुम्हाला, आणि हे असं वरून आणि हे असं खालून असं बोटाने हे करायचं. चष्मा नेहमी मध्ये पकडा क्लीन करताना, काचेवर हात ठेवू नका, नाही तर मग परत ते तुमच्या हाताचे ठसे त्या काचेवर येतील. आणि अशा प्रकारे ते लावून झाल्यावर असं ह्या कपड्याने, सेल्वेट म्हणतात त्याला, सेल्वेट असं एक तुम्हाला चष्म्याबरोबर दिलं जातं. त्या कपड्यानेच तो साफ करा. तो कपडा मऊ असतो त्यामुळे त्याने साफ करा. कुठच्याही रुमालाने, टॉवेलाने, शर्टने, साडीने, असं कुठच्याही कपड्याने क्लीन करायचं नाही. जो चष्मा असेल सेल्वेटबरोबर दिलं असेल चष्म्याबरोबर, त्यानेच तो क्लीन करा. आणि अशा प्रकारे तुम्ही तो क्लीन करू शकता. आणि इथेच पकडायचं, कारण मग नंतर हाताचे ठसे येत नाहीत आपल्याला. आणि चष्मा लावताना नेहमी दोन्ही हाताने लावा असा, आणि दोन्ही हाताने काढा. नाहीतर मग काय कराल तुम्ही, एका हाताने जर असा काढलात ना तर काही दिवसांनी त्याची अलाइनमेंट जाते, म्हणजे तो वाकडा होतो एका साईडने आणि लूजही होतो. आणि चष्मा काढून नेहमी बॉक्समध्येच ठेवा. काही माणसं असं डोक्यावर ठेवतात, तर डोक्यावर पण ठेवू नका. त्यानेसुद्धा त्याची अलाइनमेंट जाते आणि तो वाकडा होतो. त्यामुळे चष्मा काढून नेहमी बॉक्समध्येच ठेवा. आणि चष्म्यासाठी एक सेल्वेट, मऊ कपडाच नेहमी वापरा. कुठच्याही रुमालाने वगैरे साफ करू नका. चष्मा काढलात तर टेबलावर वगैरे इकडे तिकडे कुठेही ठेवू नका. तो जास्त वेळ लावा, चेहऱ्यावर लावा, म्हणजे डोळ्याला लावून ठेवा. आणि काढलात तर तो प्रॉपर तुम्ही बॉक्समध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही चष्म्याची योग्य काळजी घ्या आणि तुमचा चष्मा दीर्घकाळ टिकवा. भेटूया अशीच माहिती ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला डोळ्याच्या काही समस्या असतील, चष्म्याच्या काही समस्या असतील तर मला मेसेज करू शकता आणि खाली दिलेल्या नंबरवर फोन करू शकता. थँक्यू.